नमस्कार मित्रांनो, मग काय म्हणतात, कसे का तुम्ही? तुम्ही बी चांगले आणि आशा करतो मी बी चांगली आहे. तर हे का मग आमच्या आज की मी घरीच होती, कित्येक झाले. म्हटलं आता कुठल्या गाणं चालू होतं बाजूच्या वारातल्या. तर चला बा आता कुठल्याच नंबर मारा म्हटलं, कारण की घरी इथं मी नव्हतं आणि काहीच नव्हतं. हे बा मी इकडे अर्ध झालं, अर्ध राहिलं होतं. मी इकडे बाकीचे उचलू राहिले आणि मी इकडे हसू राहिली. काही पाडले आणि काही नाही. मग मी वाटलं तिकडे ट्रॅक्टर चालू म्हटलं, मग तिकडे जायला पुढे. हे बा कोणाकोणाचे बांधून घरी नेणं चालू आहेत. माझ्या तर तिकडं आमचं गंज दुसऱ्याला, तो गंज मी पहिला गंज करून ठेवला. मग हे पाहिजे आमचे चिल्लरवाडी हे तर तिकडे तरी असतातच असतात. यांनी हाय बाय चालू जाते. हे बा तिकडून पासून ट्रॅक्टर चालू झालं. ते मी जमा तर केलेलं होत्या. म्हटलं झाला अजून बी लय मोठं जमा करून ठेवल्या मी. गंजी पाहायचं ना तुम्ही, तर अरे बापरे, हे आमचे चिल्लरवाडी बा. कोणी उकडे आणि कोणी फुगडे. हे बा मग तेच झालं. मग इकडे झालं ट्रॅक्टर चालू. एका मग एकामागे एक एकामागे एक बगड्यासारखी निघाले. ते बगडे बी खातात. म्हटलं बा चला फटकन जमा करायला पाहिजे. ट्रॅक्टर तिथला फास्ट पण चालत काही काही ते निघतच नाही जातात माझ्या. हे लेकरं निरा भणा आपण भंगा आपण पळतात. हे बाई यांना तर निरा उली खिना लावल्या एक एक दोन दोन, काऊन की त्याच्यानं उपटले नाही जातात ते बराटे. ते कुठले उपटले नाही जातात. अबे उपट म्हटलं उपट जरा. हे बा काही तर पुऱ्या नांगरलं. आणि हे बा इकडे मानी ते उमळणं चालू होतं, काऊन की निघतच नाही जातात ते. तर त्याला म्हटलं एकदा डबल ट्रॅक्टर मारा हो, तर ते पटकन निघतील तरी. माझ्या नंतर काही निघत नाही जातात बा ते. चला बा मग तेच झालं. नाही तर मग हे पा हे मग मी लय मोठ्या कुठल्या जमा करून ठेवून दिलं. मग भावा मग जमा करून ठेवून दिलं. मग पाहून नेऊन टाके. त्यातलं बाबा पटपट नेऊन टाका, माझ्या नाही कुठेला जात नाही. मग मी तर कुठल्या बंद जमा केला, एक कवटा आणला. आणि हे पा मग कुठल्या गंजी पा किती मोठी जमा केली मी तकली होती बा, ओढून सर पोट घे. मग सर अख्खं वावर पूर्ण नांगरणं झालं. काही काही जण त्याचे राहायला ते उचलून चालल्या. मग माया बी झालं उचललं. मग भाऊ पटापट मी बांधून त्याचा उचलून त्याचा घरी नेऊन टाकत त्या. म्हणजे कुठे उपटूच घायला झाली. माय पा मग गंजी किती मोठी झाली जमा. म्हटलं बा मी तर थकलो, आता मी बसतो जरा खाली. म्हटलं जाऊ दे, आता संध्याकाळ लोक मी 4 वाजे लोक एकटीच दरसा राहिली. पण काय करता, वर तर जाणंच पडते ना, काही ना काही तर करणंच पडते. आम्ही गॅस आहे तरी बी इंधन तर पाहिजे. तर आणि मला हाऊस आहे, इकडे जाय तिकडे जाय, वावरात जाय इकडे जाय तिकडे जाय. मग तेच झालं ना. मग मी 5 वाजता आलो. मी शेगावले मग भावाचा डबा दिला. बा इकडे जे शेगाव स्टेशन आहे ना, रेल्वे स्टेशन, त्याचं काम चालू होतं. भाऊ जसं वॉचमॅनची ड्युटी करू राहिला. मग ते झालं. भावाचा डबा गिबा देऊन दिला. मग मला घ्यायचं होतं काहीतरी सामान आणि भाजीपाला घ्यायचा होता. म्हटलं दादा म्हटलं चल म्हटलं आपण वाहतूक बाजारात जाऊ. आणि हे काय इकडे येत नाही. तर मग हे काय पुरी ट्रॅफिक जाम आणि निरा ऑटो गाड्या सगळ्या थांबेल. कारण की कालचा होता म्हणजे काल प्रगट दिन आहे, त्याच्यानं मग गर्दी तर पाय गर्दीत लयच वाढून राहिली. आणि पालख्या चालू होत्या गजानन महाराजच्या मंदिरामध्ये. तर मला तसं काही जातीवाद नाही बा. मला सर्व देव सामान आहेत, सर्वच हे आहे. गजानन महाराजची पालखी दिसली. मग मी महाराजच्या पाया घ्यायला लागून मी दर्शन घेतलं. महाराजला म्हटलं बा माय फक्त मी जशी जशी मेहनत करेल तसं तसं मला चांगलं फळ द्या. मी तुमच्या आशीर्वादानं म्हटलं बा तुमच्या आशीर्वादानं सर्व मला चांगलं हो. फक्त मला तुमच्या बाजून फक्त ही एकच इच्छा आहे. मग तेच झालं होतं. म्हटलं बा तर हे पालखी मला ते पालखीचं तुझं वाजन तर होतं ना, की इतकं मला गमे त्या पालखीमध्ये की काय विचारू तुम्हाला. एकदम भारी गमे मला त्याचं वाजन, तर त्याचे गाणे मला लय आवडले. एकदम भारी म्हणजे मन एकदम